नमस्कार. मयूर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 6. श्री गणेशाय नमः. कार्यारंभी प्रथम नमन श्री गणेशाते करुण. देवी सरस्वती सहचरण धरले मी सद्गुरूंचे. हात जोडून केली प्रार्थना. पूर्ण व्हावी मनोकामना. सिद्धीस जावो ग्रंथरचना. तुमच्यावर प्रसादे सूत सांगती शौनकादिकांना. नारद पुसत असे नारायणा. काय कारणे वैकुंठ राणा. आणि मलमासा गोलोकी. ऋषी सांगती नारदासी. येत धरोणी मानसी. आणले तया कृष्णापाशी. करोणी काही विचार. श्रीहरी येता गोलोकात. तेथील पाहून वैभव अद्भुत. भव्य प्रासाद रत्नजडित. येथे झाले महाद्वारी. सवे घेऊन गरुड वाहना. आणि मलमास दिनवाना. म्हणते सांगा निरोप कृष्णा. आलो त्याचे भेटीस्तव. द्वारपाल सांगता वृत्तांत. धावत आला यदुनाथ. प्रेमादरे कर करात. घेऊन नेले सभे माझी. राजसभा गोलोकीची. भव्य दिव्य रचना तिची. वर्णावी कशी तिची ख्याती. अपुरे शब्द पडतात. रमारमणा दिले आसन. स्वयंही पैसे जवळ येऊन. उभये करी कर घेऊन. मंगलकुशल विचारती. काय कारणे रमावरा. आला सांग माझे घरा. संगती कोण दीन पामरा. आणले सांग सोबत. तो प्रथम कृष्ण स्तुती करीत असे तो रमापती. म्हणे गोलोकाचा श्रीपती. धन्य धन्य तू माधवा. तू अविनाशी. तूच रचिले ब्रह्मांडासी. अणुरेणू व्यापून असशी दशांगुळे तू उरलेला. तू विश्वाचा सूत्रधार. या आकाशा तुझा आधार. तू आपल्या भक्तांवर करसी कृपा आगळी. तुझ्या कृपेचा विंझनवारा. असे लागला ज्या पामरा. त्याचा दैन्यभार सारा दूर होय क्षणात. भवरोगाचे करण्या शमन. तुझे नाम औषधी जाण. तेने तरले कित्येक जण. बुडता भव सागरी. तुझे नाम नौका थोर. भक्तासी नेई पैल पार. पतितांचा करी उद्धार. कृष्ण नाम पावनते. सभोवतीचे सर्व सभाजन. ऐकती ते स्तुतीस्तवन. म्हणते याचे काय कारण. दोघे असता एकची. विष्णू कृष्ण दोन आकृती. एकच ईश्वरी तत्वांती. अपूर्व दोघांची ती शक्ती. भिन्न पण त्यात कुठे. असे असता लोकव्यवहार. म्हणून कहा आचार. ऐसा मणी करती विचार. पाहुण कृती श्रीहरीची. तव कृष्ण दाखवी लीला. श्रीहरीच्या पदी झुकला. वरचे वरी उचलून त्याला गळा आवा लावला श्रीहरीने. ती उभयतांची भेट पाहुणे. गरुड आनंदला मनी. त्यानेही पुढे होऊन श्रीकृष्ण चरण वंदिले. गरुड हलकेच मलमासास. सांगे वंदी कृष्णपदास. तुझा उद्धारक त्याचे भेटीस. तुझला येथ आणिले. श्रीहरीची आज्ञा घेऊन मलमासासी पुढे घेऊन. गोपालाचे पदी घालून भेटवी गरुडराज तो. मलमास कृष्णपदी लागला. अश्रू त्याचे वाहते डोळा. दैन्य विकल अवस्थेला पाहून काय कृष्ण पुसे. हा कोण कुठला प्राणी. दुःख करी येथे येऊनी. या लोकी तर ते शोधून. दुःख दैन्य ना मिळे. या गोलोकाच्या रहिवाशांना. दुःख ते स्वप्नीही दिसेना. हा कोण कुठला दिनवाना. आला कसा हा इथे. तव विष्णू म्हणती श्री यदुनाथा. सांगतो तुम्हा याची कथा. अधिक मास नावाने जगता. हा विदित झाला असे. पृथ्वीवरी कालगणनेच्या दोन पद्धती. चंद्र सूर्य वर्षाच्या. फरक दोहित दश दिशांचा. प्रतिवर्षी पडत असे. ती त्रुटी भरावयासी. योजिले अधिक मासासी. 3 वर्षांनी अधिकासी. शास्त्रकारी निर्मियेला. मलमास ऐसे याचे नाव. याला न कोणी देवता देव. याचा करती ना कोणी गौरव. ना सन्मान तयास. सूर्याचेही ते संक्रमण या मासी न होय जाण. म्हणून मलिन सर्वार्थान. असे लोक मानिते. व्रत वैकल्ये पूजादाने. या मासी नच करणे. म्हणून हा व्यतीत म्हणे. शरण आला मजलागी. कोठे न मिळे त्या आश्रय. उपाय ठरता निरुपाय. आठवूनी माझे पाय. आला चरण धराया. ऐकता त्याची करुण कहाणी. त्या उपजली माझे मनी. उद्धार त्याचा करावा म्हणून. जेव्हा केला विचार. तव आठविले माझे चित्ता. गोलोकी तू समर्थ असता. मी का करावी ती चिंता. या पतितो धाराची. आपल्या जरी त्या दोन आकृती. तरी कार्य एकच क्षिती. पतितांची चिर विश्रांती. कृष्ण हरिचरणांस. माझी इच्छा तूच पुरविसी. मम कार्यास तूच करसी. मम भक्तास तू रक्षिसी. धाव घेऊन परम मम रूपे. गजेंद्र पडता संकटात. माझा धावा झाला करीत. तव माझ्याच रूपे धावत. रक्षिलेस ना तू त्यासी. ब्रीद आपुले भक्त रक्षण करण. शरणागताचे ते कल्याण.
करणी तयाचे उद्धरण नेणे असे पैलतीरा. माझे चरण तुझी गती, तू पतितांची सुख विश्रांती. मम भक्त तुझ प्रिय असती, करसी त्यांचा उद्धार. ही तुझी लीला जाणून आलो दिना ह्या घेऊन. कराया त्याची उद्धरणी तुझ्या कृपा कटाक्षे. तरी आता मुरलीधरा प्रेमे ह्याचा स्वीकार करा. सार्थक ह्याचे तुम्ही करा आणिला असे चरणांस. ऐसे बोलून रमावर जोडिता झाला दोन्ही कर. निज भक्तांचा घेत कैवार, तया उद्धारा कारणे. सूत गोलोकीचे वर्तमान, सांगती शौनकादिका जान. नारद आणि ते नारायण, भागसंवाद सुखाचा. ऋषीवर म्हणते धन्यसुता, ऐसी व निवेदी हरिकथा. जे ऐकता सुखचित्ता समाधान होत असे, त्या श्रवणाची न होय तृप्ती. श्रवण तृष्णा वाढे अति, कथा सुधारसे होय शांती. आणि चित्त सुखावे. आता पुढील कथा गोमटी, ऐकायासी अर्थचित्ती. ओढा मुच्या मना मोठी, लागली असे तीव्रती. कैसा तो दिनांचा कैवारी, मलमासाची चिंता निवारी. त्या ते सुखे कैसा करी, सांग कृष्ण हरिसखा. ऐसे ऋषीवर उत्कंठित, सूत देवासी ते विनवित. आतुरा मी श्रवणाप्रत, चातकापरी झालो रे. हा बृहन नारदीय पुराणीचा 6वा अध्याय पुरुषोत्तम विज्ञापनेचा पूर्ण झाला. अधिक महात्म्याचा असे पुराण संमत. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 6वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. ओम नमो भगवते वासुदेवाय. या अध्यायात सूत शौनकादिकांना सांगतात की श्रीहरींनी मलमासास गोलोकास आणले. त्यामागे हे काहीतरी विशेष कारण हे होतेच. ते जेव्हा पुरुषोत्तमाच्या भव्य प्रसादाजवळ आले, तेव्हा त्यांनी द्वारपालाच्या हस्ते आपल्या आगमनाची वार्ता श्रीकृष्णास म्हणजेच त्या पुरुषोत्तमास दिली. त्याबरोबर तो धावत त्यांच्या स्वागतास पुढे आला. श्रीहरी, गरुड आणि त्यांच्यासोबतच्या दीनवाण्या मलमासास पाहून पुरुषोत्तमास मोठे आश्चर्य वाटले. त्याने प्रथम रीतसर वैकुंठनाथाचे स्वागत केले. एकमेकांना कुशल मंगल विचारले. त्यावेळी नारायणांनी पुरुषोत्तमाची नानाविध स्तुती स्तवनांनी सुंदर अशी स्तुती केली. तोच कसा या सकल विश्वाचा आधार आहेस, पतितांचा कसा उद्धारक आहे, दिनांचा कैवारी आहे, या शब्दात त्याची स्तुती केली. तसेच भवरोगाचे निवारण करणारे तुझे नाम ही एक दिव्य औषधी आहेस, असेही तो म्हणाला. तोच कृष्णाने एक लीला सर्वांना दाखवली. तो पुढे होत श्रीहरीच्या पदी झुकला, तेव्हा श्रीहरीने त्यास उचलून घेत गळाभेट दिली. ती उभयतांची भेट पाहून गरुड आनंदला. त्यानेही पुढे होऊन श्रीकृष्ण चरण वंदिले. गरुड हलकेच मलमासास म्हणाला, तुझा उद्धार करण्यासाठीच भगवंताने तुला या पुरुषोत्तमाकडे आणले आहे, तेव्हा त्याचे चरण वंदन कर. त्या सूचनेप्रमाणे मलमास पुढे झाला. त्याने शरणागत भावाने पुरुषोत्तमाचे चरण धरले. तेव्हा श्रीहरीस हा कोण, यास माझ्याकडे का आणले, असे विचारले. तेव्हा वैकुंठनाथांनी मलमासाची सारी कथा सांगून आता तूच याचा स्वीकार कर, त्याचा उद्धार कर, अशी विनंती केली. या बृहन नारदीय पुराणीचा पुरुषोत्तम चरणी मलमासाची विज्ञापना नावाचा 6वा अध्याय पूर्ण होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.